शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता काशेगाव म्हणजे पंढरपूर तालुक्यामधलं असलेलं द्राक्षीचं भांडार म्हणून ओळखलं जातं त्या गावातील सचिन माने या आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहे. खरं तर द्राक्षाची शेती जसं आपण कायम बोलत आलो की एकेकाळी शेतकऱ्याला मोठ्या पद्धतीनं उत्पादन देणारी, शेतकऱ्याला भरभराटी निर्माण करून देणारी शेती म्हणून या द्राक्ष शेतीची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि जगभरामध्ये होती. मोठ्या प्रमाणामध्ये लोकल मार्केट, एक्सपोर्टिंग असेल, बेदाणा बनवणं असेल, या संपूर्ण क्षेत्रामध्ये द्राक्षेत इथल्या काशेगावकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये नावलौकिक मिळवला होता. परंतु पाठीमागच्या काही दिवसांपासून ही द्राक्षाची शेती सातत्यानं अडचणी देते. एका बाजूला आसमानी संकट, दुसऱ्या बाजूला सुलतानी संकट, कोरोना नोटबंदीच्या काळापासून तर मोठ्या प्रमाणामध्ये दर पडण्याची समस्या, तिथून पुढचं वातावरणामधली असमानता, यामधल्या पाठीमागच्या 2-3 वर्षापासून तर अगदी ऋतूंनी एकमेकांमध्ये घुसायची भांडणं लावावी असा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा एकमेकांमध्ये गुंतून संपूर्ण वातावरणाचा नाश झालेली परिस्थिती असताना आणि द्राक्ष ही अतिशय संवेदनशील पीक असताना खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष उत्पादकांचं नुकसान होतं आहे. या द्राक्षाच्या ह्याच्यामध्ये मुळात द्राक्षामध्ये फ्लावरिंग, सेटिंग येणं, ते चांगलं सेट होणं, घड न विरघळणं, तयार झालेले घडांची साईज चांगली होणं, साईज झालेला घड क्रॅकिंग न जाणं, अशा अनेक समस्यांवर किंवा अनेक स्टेजेसवर शेतकऱ्याला द्राक्ष शेतामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्यानं काम करावं लागतं. आणि सचिन भाऊनी आपल्या द्राक्षाच्या शेतामध्ये अशा पद्धतीनं योग्य नियोजन करत अतिशय चांगल्या पद्धतीची द्राक्षाची बाग आणली. खरं तर आज मी उभा आहे त्यावेळेला द्राक्षाच्या बागेचं कुठेही हार्वेस्टिंग नाही आहे किंवा त्याचं उत्पादनाचा व्हिडिओ नाही, परंतु निगा कशी राखली जावी, काळजी कशी घेतली जावी, प्रोडक्ट कसे खात्रीने वापरले जावेत, काही कंपन्यांचे प्रोडक्ट आहेत ज्याच्या संदर्भात देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत. सचिन भाऊ, अगदी महाराष्ट्र माझामध्ये स्वागत. आणि मी म्हणालो तसं प्रचंड अडचणीचा हा द्राक्ष उत्पादकासाठी आणि संघर्षाचा कसं वाटतं हे काशेगावकर म्हणजे एकेकाळी द्राक्ष वैभव होती. आता थोडंसं मला असं तुम्ही मगाशी बोलताना सांगत होता की अक्षरशः कर्जबाजारीपणा आला. एकूण या द्राक्षाच्या परिस्थितीबद्दल एक काशेगावचा द्राक्ष शेतकरी म्हणून काय प्रतिक्रिया आहे, काय द्राक्षी शेतीचं भवितव्य काय बघताय? भवितव्य काय, सगळं झिरोच भवितव्य आहे. काय आहे, गेले 3-4 वर्ष झालं नुसतं औषध आणतोय, फवारतोय, वरनं आसमानी संकट येतंय, वाहून येतंय. आमच्या हातात काय आहे? हरभरा खाल्ला हात कोरडं जायती की काय हाय, काय शेतकऱ्यांनी मरावं का जागावं? आणि शेतकरी मेला तर निश्चितच सर्व जनता जगणार नाही. बरोबर, शेतकऱ्यावरच सगळं आहे. आपण कितीही पैसा मिळवा, पैसा खाऊ शकत नाही आपण. बरोबर, आपल्याला अन्न, पाणी, फळ उत्पादन खावावंच लागणार आहे जगण्यासाठी. ती महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला शेती हा एकमेव पर्याय आहे. आणि ती शेती सतत अडचणीत येऊन खरं तर चालणार नाही. खरं तर ही बागामध्ये मी आलो त्यावेळेला काशेगावच्या बऱ्याच बागा बघून गेलो होतो. मागच्या वेळेला नुकसान शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये झालं होतं. बागा प्रचंड वाईट अवस्थेमध्ये होत्या आणि इथंही तुमच्या बागामध्ये मी येऊन गेलो होतो. परंतु तिथून आज बघितलं तर प्रत्यक्षात बाग मात्र चांगल्या स्टेजला कव्हर झाले. आता घड बघतोय तर अतिशय लुसलुशीत, सुटसुटीत, चांगल्या साईजमध्ये आहेत. कॅनॉपी चांगल्या आहे, पानावर कुठेही रोगाचा अटॅक नाही. काय नियोजन केलं इथपर्यंत येण्यासाठी? आणि एकूण खरंच बघितलं तर हे द्राक्ष शेती सतत अडचणी देत असलेली शेती आहे. काशेगावकर म्हणून त्याच्यावरची पहिली प्रतिक्रिया आहे. कसं राहील वाटते भवितव्य याचं? आता मागल्या वेळेस तुम्ही आलता, आमदार साहेब होते, कृषी अधिकारी होते, महसूलचे अधिकारी होते. त्यावेळेस बाग राहिला असं तुम्हाला पण वाटत नव्हतं ना, आम्हाला तर नव्हतं. हां, मग आता भवितव्य सांगायचं म्हटलं तर आता तर भवितव्य सांगू शकतो. आताचं आमचं घड बघता, द्राक्षे, कॅनापी वगैरे बाग बघता, बाग वाचली आहे, समाधान वाटतंय थोडंसं. नाहीतर आमच्या हातात काय नव्हतं. खरं तर ह्या संपूर्ण द्राक्ष बागेमध्ये वेगवेगळ्या स्टेज आहेत आणि तिथं द्राक्षाला फार जपावं लागते. म्हणजे मुळात फ्लावरिंग स्टेजला बाग चांगली तयार होणं आणि ते फ्लावरिंग झाल्यानंतर ते फ्लावरिंग टिकून राहणं आणि त्याचं सेटिंगमध्ये रूपांतर होणं हा द्राक्ष बागेमध्ये मोठं चॅलेंज आहे. आणि तुम्ही मगाशी मला सांगत होता की सॉलच्या त्या प्रोडक्ट्सनं तुमची कमाल केली ती. आणि ह्या वातावरणामध्ये जिथं घडावरून आणि पानावरून पाणी पडत होतं तिथं देखील चांगल्या पद्धतीनं घड टिकून राहिले आणि त्याची सेटिंग चांगल्या पद्धतीनं झाली. तर तो अनुभव काय? तो अनुभव म्हणजे सॉल कंपनीचे तरटे साहेब, यादव साहेब आले. त्यांनी 1-2 वेळेचा डेमो दिला त्यावेळेस, पाणी पडत असताना, गारपीट आणि ते हे धोका असताना. मग डेमो 2 वेळी बऱ्या वाटल्या म्हणून आम्ही ओक्सॉलचं कॅल्शियम आणि पोटॅश हे 2 आणले. हे 3-3, 4-4 दिवसा फरकाने एकरी 750 ml त्याचं डोस आहे फवारण्यासाठी. मग त्याचा डोस घेतला. ते ऑक्साईड फॉर्ममध्ये असल्यामुळे ते लागू पण लवकर होते आणि त्याच्यामध्ये दोन्हीत पण मायक्रोन्यूट्रॉन पण मिक्सिंग आहे, त्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला आहे. त्यामुळं कूज असेल, गळ असेल किंवा अजून कुठले रोग असतील, डावणी असेल, तर बऱ्यापैकी कव्हर होतोय त्याच्यात रोगप्रतिकारक क्षमता वाढल्यामुळं. असा त्याचा एकंदरीत खरं तर तयार झालेल्या घड चांगल्या सेटिंगमध्ये येणं
आणि उद्या ही सेटिंग मोठी होते तर त्याची साईज वाढणं ही देखील गरजेचं आहे. तर ते साईज वाढण्यापासून ते पुढं साईज क्रॅक नाही गेली पाहिजे इथपर्यंत कसं कसं काय काय काम करते ते प्रोडक्ट. त्याच्यासाठी आपल्याला ओक्सालचं पोटॅशियम चांगलं आहे, मायक्रोन्यूट्रॉन आहे. त्याच्यामुळं आपल्याला हार्वेस्टिंगच्या वेळेस सुद्धा बरेच प्रॉब्लेम येतात किंवा हवामान बदललं असेल, थंडी असेल किंवा पाऊस पडला असेल, त्याच्यामुळे क्रॅक भरपूर जातं. मऊ पडल्यानंतर 90 ते 95 दिवसानंतर क्रॅक 100% जाण्याची शक्यता असते पाऊस झाल्यानंतर. हे क्रॅक जात नाही ह्याच्यामुळं, हां पोटॅशमुळं लुसलुशीतपणा वाढतो आणि मनी कडक झाल्यामुळे तो फुटतो, चिरतो आणि नाचतो नंतर. त्यामुळे त्याला कवडी मोल आहे. मी एवढं जपूनही त्याला कवडी मोल आहे. तर हे ह्याच्यामुळे होत नाही, पोटॅशमुळे होत नाही, त्या ओक्साल पोटॅशमुळे होत नाही. खरंच आता हे दोन्ही प्रोडक्ट वापरले ती साधारण किती बाग धरल्यापासून किती दिवसानंतर आणि किती दोन प्रोडक्टच्या मध्ये अंतर ठेवायचं आहे. आता हे प्रोडक्ट बघा, झाडावरनं टपाटप पाणी पडत होतं. आपला 35 दिवसाचा अंदाजे प्लॉट होता. तर 35 ते 37व्या दिवशी आपण पहिला ह्याचा एकरी 750 ml ओक्साल कॅल्शियमचा घेतला आहे आपण. आणि 3 ते 4 दिवसानंतर पुन्हा कुजूने ह्यासाठी आपण ओक्सालचं पोटॅशियम घेतलं आहे. मग असं त्याचं शेड्यूल आहे. हे आता सध्या आपल्याकडं दोन्ही प्रोडक्ट आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. घ्या इकडे जरा बघू. तर हे कॅल्शियम आणि हे पोटॅशियम हे दोन वापरायचं. अगोदर कॅल्शियम नंतर पोटॅशियम. हां 3-4 दिवसा फरकानं आधी कॅल्शियम नंतर पोटॅशियम. बरं, हे दोन्ही एकरी किती मिली? एकरी दोन्ही 750 मिली 750 स्प्रेसाठी. हां बरं, एक स्प्रे घ्यायचा ह्याचा आणि नंतर 90-95 दिवशी पोटॅचा एक स्प्रे घेतला तरी क्रॅकिंग वगैरे जाणार नाही. बरं बरं. हां आम्ही वापरतो नेहमी, चांगला रिझल्ट आहे ह्याचा. बरं बरं. मग मी वापरतोय, म्हणजे शेतकऱ्यांनी माझ्या बांधवांनी वापरायला माझी काहीच हरकत नाही. वापरा, रिझल्ट घ्या, पैसे मिळवा, पैसे मिळतील तेव्हा बघू, पण आपला प्लॉट तरी चांगला आणू आणि निश्चित प्लॉट चांगला येतोय ह्याची हमी द्यायला मला तर काय वागू वाटत नाही. अगदी खरं. आणि मला वाटतं हे अशा पद्धतीनं आपण देखील आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे दोन प्रोडक्ट खरं तर दाखवायला लागलो आहे. स्वाल कंपनीची उक्साल स्वालचं उक्साल अशा नावाचे हे प्रोडक्ट आहेत. आणि दोन्ही प्रोडक्ट शेतकऱ्याचं घड येणं म्हणजे फ्लावरिंग स्टेजचं सेटिंग मण्यामध्ये होणं तिथपासून ते मनी गळणं होणं आणि सेटिंग चांगली होणं, तिथून झालेली सेटिंग फुगणं आणि क्रॅकिंग न जाणं, अशा 44 क्षेत्रामध्ये हे खरं तर दोन्ही प्रोडक्ट काम करत आहेत. अतिशय इम्पोर्टेड अशा पद्धतीनं जर्मन टेक्नॉलॉजी आणि जर्मनीवरून मला वाटतं इम्पोर्ट केलेलं हे प्रोडक्ट आहे. अतिशय खात्रीपूर्वक आहे आणि स्वाल मल्टीनॅशनल कंपनी आहे. तुम्ही ह्याची स्टिरॅमेल असेल, फेरिओ म्हणून तणनाशक असेल किंवा ही 2 औषधं असतील, कॅस्केड असेल जे ऊसामध्ये फुटव्यासाठी काम करते, आपण ते अनेक वेळा दाखवण्याचा प्रयत्न केला. अशा बऱ्याच चांगल्या प्रोडक्टसोबत खरं तर ही कंपनी शेतकऱ्यांसोबत काम करते आणि त्याचे रिझल्ट घेऊन खरं तर शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये त्याचा वापर केला तर निश्चितपणानं फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो. काळजी घ्या. द्राक्षाची बाग मोठा खर्च आहे. या मोठ्या खर्चामध्ये जर काही चांगली प्रोडक्ट हातात पडली, काय झाले अलीकडे की मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये अनेक कंपन्या असल्यामुळं शेतकरी बी कन्फ्यूज आहे की त्याला नेमकं काय वापरायचं आणि कसं वापरायचं. आणि तिथं जर खात्रीनं काही प्रोडक्ट त्याच्या हातामध्ये पडली तर निश्चितपणानं शेतकऱ्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि तुमचा जो हा अनुभव आम्ही घेतला आहे इतर शेतकऱ्यांसाठी, तिथून देखील शेतकऱ्याला खात्री पटेल की अशा पद्धतीच्या प्रोडक्टच्या वापरातून आपण चांगल्या पद्धतीची बाग सेटिंग करू शकतो, साईज आणू शकतो आणि क्रॅकिंगपासून वाचवू शकतो आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकतो. बागेला दर काय मिळेल हे जरी आपल्या हातात नसेल, गारपीट होणार आहे का नाही होणार आहे हे हातात नसेल, तरी देखील झालेल्या नुकसानीनंतर किंवा होऊ नये नुकसान म्हणून आपण काय वापरलं पाहिजे हे मात्र निश्चितपणानं आपल्या हातात आहे. आणि त्या उपाययोजना केल्या तर चांगलं उत्पादन द्राक्षामध्ये देखील निश्चितपणानं मिळू शकते. धन्यवाद.